नमस्कार, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आणि मॅक्सनॅन ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने मी वैशाली भिडे बर्वे आपणा सर्वांचं स्वागत करते. तसंच माझ्या सोबत आहेत Good evening, all. This is Advocate Rupali Thakur. तो मॅक्सनॅन स्पोर्ट्स गुरुकुल आमच्या या फेसबुक ग्रुपमध्ये आम्ही आतापर्यंत अनेक एपिसोड्स कंडक्ट केलेले आहेत स्पेशली ऑन अनसंग हिरोज किंवा अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज ज्यांनी वेगवेगळं कार्य केलेलं आहे इन द फील्ड ऑफ स्पोर्ट्स. सो स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये आमची दोघींचीही आवड असल्या कारणाने आणि स्पोर्ट्स आपल्या युथला स्पोर्ट्सची काय गरज आहे आणि स्पोर्ट्समध्ये विविध करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठीच खास आम्ही हा वेबसिरीज ही आमची सुरू केली ऑन मॅक्सनॅन स्पोर्ट्स गुरुकुल. सो आमचं जे मिशन आहे मॅक्सनॅन ॲडवायझरीचं ते आहे टू डेव्हलप स्पोर्ट्समनशिप माइंडसेट अमंग्स यूथ अँड टू क्रिएट हेल्दी वेल्दी ग्लोब. आणि तसंच आम्हाला 10 लाख फॅमिलीज पर्यंत अवेअरनेस क्रिएट करायचा आहे अबाउट दी व्हेरियस करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ स्पोर्ट्स स्पेशली. आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये असो वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज कशा उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये तुम्ही इन्कम जनरेशन कशा पद्धतीने पुढे संधी काय उपलब्ध आहेत किंवा कशा पद्धतीने करू शकता, तुमच्या स्वतःचे कोर कॉम्पिटन्सीज किंवा कोर केपेबिलिटीज काय आहेत हे आयडेंटिफाय आपण कसे करू शकतो आणि त्यानंतर पुढे कशी वाटचाल आपण करायला हवी. सो मेड बी अकॅडमिक और मेड बी स्पोर्ट्स. याच्यामध्ये एक गोष्ट आपण पालकांची जी महत्वाची असते की पुढे जाऊन माझा मुलगा ह्याच्यामध्ये अर्थार्जन करेल का, त्याला काही इंजुरी झाल्या तर उद्या काय करेल, अभ्यास करेल की नाही, या सगळ्याची उत्तर आपण ह्या मला वाटतं जे 46 एपिसोड आतापर्यंत त्यांच्या सगळ्यांच्या दिग्गजांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही अभ्यास कसा कम्प्लीट केला आणि आता आमचं जे खेळ आहे किंवा अकॅडमी आहे दोन्हीच्या माध्यमातून आम्ही आता सध्या अर्थार्जन पण करत आहोत आणि आमची जी पॅशन आहे ऍज अ खेळणं किंवा ऍज अ स्पोर्ट्स ती आम्ही कशी परसू करत आहे. आणि आज त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचे काही गेस्ट आहेत आपल्या वर्षा नागरे मॅडम. येस वैशाली, यू कॅन कंटिन्यू. आज आपल्याकडे आपण ज्यांना इन्व्हाइट केलेलं आहे ती आमची क्रिकेट मधली एक मैत्रीण असं म्हणायला हरकत नाही. सो क्रिकेटर राहिलेली आहे, ती क्रिकेटही खेळली आणि त्याचबरोबर नंतर क्रिकेट क्षेत्रामध्ये तिचं पॅशन असल्या कारणाने पुढे तिने वेगवेगळ्या परीक्षा देऊन म्हणजे स्कोरिंगची परीक्षा, अंपायरिंगची परीक्षा या वेगवेगळ्या परीक्षा पार करून आज ती एका वेगळ्या लेवलला बीसीसीआय मॅच रेफरी म्हणून आज काम पाहतीये, काम करते. आणि वी आर रिअली प्राऊड ऑफ वर्षा नागरे हु इज मॅच रेफरी आणि इंटरनॅशनल मॅचेस अनेक ती करतीये आज. आणि आज तिच्याकडनं आम्हाला बऱ्याच गोष्टी ओपन अप होणार आहे की महिला क्रिकेटमध्ये सुद्धा काय एक ऑप्शन्स तिने स्वतःसाठी निवडले आणि त्या कशा पद्धतीने पुढे आपल्या, कारण बऱ्याच लेडीज आहेत, बऱ्याच मुली आहेत ज्या इच्छुक आहेत आज खेळण्यासाठी आणि त्यांना काय वेगवेगळे अशा पद्धतीने ऑपॉर्च्युनिटीज जर त्यांच्या समोर आल्या आणि दिसल्या तर नक्कीच त्यांना एक प्रोत्साहन मिळेल, इन्स्पिरेशन मिळेल. सो वर्षा, वेलकम ऑन मॅक्सनॅन स्पोर्ट्स गुरुकुल अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीजच्या या आमच्या प्लॅटफॉर्मवरती तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि तुझ्याकडनं आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल वर्षा की तुझा एक जर्नी कितव्या वर्षी तू सुरू केलास आणि मग कसं राहिलंय तुझं आणि काय केलं, म्हणजे आपण ते हळूहळू उलगडत जाऊ अर्थात त्या आपल्या या सेशन मधला. सो येस वर्षा. धन्यवाद फर्स्ट ऑफ ऑल मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. मॅक्सनॅन तर्फे जेव्हा मला रुपालीताईने मला लास्ट इयरच विचारलेलं पण घरी काही परिस्थिती ठीक नसल्यामुळे मी टाळत गेली आणि फायनली आज योग आला की मी आज इकडे लाईव्ह आहे. आणि काल जेव्हा माझं वैशालीताई तुझ्याशी बोलणं झालं तेव्हा आय एम रिअली ग्लॅड की तुम्ही दोघी एवढं मोठं काम करता आहात की म्हणजे नुसतं खेळणं इम्पॉर्टंट नाही तर खेळण्यानंतर सुद्धा
की किती ऑपॉर्च्युनिटीज असतात. कारण खेळणं एक पर्टिक्युलर आहे की एका एज लिमिट पर्यंत आपण खेळू शकतो, पण त्यानंतर पुढे काय आणि हेच मार्गदर्शन तुम्ही करत आहात. तर खूप 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 आभारी आहे तुमची की तुम्ही हे दोघी गेली काही वर्षे काम करताय आणि आता तुम्ही जे लाईव्ह फेसबुक लाईव्ह तर्फे जे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत मॅक्झिमम, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांतर्फे. आणि पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू. मला ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. सो वर्षा, तुझा एक प्रवास म्हणजे क्रिकेटकडे खेळायला सुरुवात आधी केलीस. सो काय म्हणू, म्हणजे क्रिकेट का खेळावंसं वाटतं, क्रिकेटच का खेळावंसं? सो रुपालीचा नेहमी तो च वरती भर असतो की क्रिकेटच का खेळावंसं वाटतं. सो बेसिकली माझं घर आहे जिकडे मी लहानपणापासून मोठी झाली, तर एक्झॅक्टली माझ्या घराच्या अपोजिट साईडला एक स्कूल आहे आणि त्या स्कूलचं ग्राउंड आहे समोर. सो त्या ग्राउंडच्या मध्ये दर संडेला मुलं क्रिकेट खेळायची. सो मी नेहमी त्यांच्यातच रमली. मी असं कधी म्हणजे मुलींमध्ये जाऊन खेळलीच नाही. संडे म्हटलं की मी जाऊन तिकडे क्रिकेट खेळणं. सो बेसिकली मग तशी जर्नी सुरू झाली की टेनिस बॉल क्रिकेट पासून जर्नी सुरू झाली. आणि त्यानंतर वयाच्या 18 वर्षापर्यंत मला माहिती नव्हतं की सीझन बॉल क्रिकेट असतं मुलींचं. तोपर्यंत मग इंडियाच्या मॅचेस बघणं अँड ऑल हेच चालू होतं. आणि मग ऍट 18th इयरला असं झालं की मुंबई आणि ठाण्याची दादोजी कोंडे स्टेडियमला मॅच होती आणि त्याची वार्ताहर पेपरामध्ये जाहिरात आली की वुमन्स डे निमित्त आम्ही अशी अशी मॅच ऑर्गनाईज केली आहे, तर तुम्ही येऊन बघू शकता. सो त्या टायमाला मी पहिल्यांदा मुलींना सीझन क्रिकेटने खेळताना बघितलं. आणि त्यावेळेस मी तिकडचे जे लोकल कोच होत्या ज्या दादोजी कोंडे स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस घ्यायच्या, एंड ऑफ द मॅच मी त्यांना जाऊन भेटले आणि मग त्याच्या नेक्स्ट दिवशी इमिजिएटली मी त्यांच्याकडे जॉईन झाले प्रॅक्टिससाठी आणि तेव्हा मी प्रथम सीझन बॉल हातात घेतला. सो व्हॉट वॉज डिफरंट, म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट इज व्हेरी डिफरंट अँड सीझन. सो कसं वाटलं तुला, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? म्हणजे बेसिकली सीझन बॉल, टेनिस बॉल आणि सीझन बॉल यातला पहिला डिफरन्स म्हणजे त्याचं वेट आणि त्यानंतर सीझन बॉलला असलेली ग्रीप, ती ग्रीप नॉर्मली आपल्या टेनिस बॉलला नसते. सो वेट सकट तो बॉल एवढा जाऊन धावत टाकणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. आणि सगळ्यात मोठा मला ऍडव्हान्टेज मिळाला की लेफ्ट आर्म मिडियम पेसर होते. सो लेफ्ट आर्म मिडियम पेसरला एक ऍडव्हान्टेज असतो की आयदर तुमचा नॅचरल इन स्विंग असतो किंवा आउट स्विंग असतो. सो दोघांपैकी तुम्हाला एक नॅचरली मिळालेली असते देणगी. सो ती मला देणगी मिळाली, ती होती ती आउट स्विंगची. म्हणजे मी फक्त धावत जाऊन बॉल टाकवते आणि तो टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत स्विंगच होणार. या एक्झॅक्टली. सो तो अँगल तुम्हाला नॅचरलीच मिळतो. सो तो मला मिळत होता. आणि मग 2 महिने मी सीझन बॉलने प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर एप्रिल आणि मे आला. मे नंतर प्रॅक्टिस बंद झाली आणि मग मे मध्ये जून जुलै आम्ही फिटनेस करायचो. आणि नंतर असं झालं की ज्या ताईकडे मी प्रॅक्टिस जात होते तिचं असं झालं की तिला नेक्स्ट वर्षी नेट्सच नाही मिळालं दादोजी कोंडे स्टेडियमला. सो म्हटलं आता पुढे काय, तर तिने आम्हाला एकदा बोलवलं प्रॅक्टिसच्या नावाने आणि ती आम्हाला स्ट्रेट ट्रेन मध्ये बसून माटुंग्याला घेऊन गेली. माटुंगा जिमखाना येते. सो दॅट इज द फर्स्ट टाइम मी सुरेखा मॅडमना भेटले त्यावेळेस. आणि मग ताई जाऊन त्यांच्याशी बोलली की अशी लेफ्ट आर्म मिडियम पेसर आणि बॅट्समन आहे माझ्याकडे, मला नेट्स न मिळाल्यामुळे आता प्रॅक्टिस त्यांना कंटिन्यू करायची आहे. सो मॅडमनी माझ्याकडे बघितलं आणि माझ्या बॉल टाकला. टाक तू बॉलिंग आता, मला बघू दे. मी जाऊन बॉलिंग टाकली. सो इमिजिएटली माझं नशीब एवढं चांगलं होतं की अंडर 19चे सिलेक्शन चालू होतं तेव्हा आणि त्यांनी माझी बॉलिंग बघितली आणि इमिजिएटली त्यांनी मला 20 मध्ये सिलेक्शन केलं माझं. 20 मुलींचा कॅम्प लागला बोईसरला. सो इमिजिएटली विदिन फ्यू डेज मध्ये मला बोईसरला जावं लागलं. तिकडे आम्ही 10 दिवस कॅम्प अटेंड केला. 15 मध्ये मी सिलेक्ट नाही होऊ शकली कारण नवीन होते खूपच, म्हणजे सीझन बॉल जस्ट खेळायला सुरुवात केलेली 4-5 महिन्यापूर्वी. सो एवढं पण एक्सपेक्ट नव्हतं की 15 मध्ये जाऊन सिलेक्ट वगैरे, बट फाईन होते की 20 मध्ये सिलेक्ट झालेली आहे. सो फर्स्ट ही अपयशाची पायरी होती, लाईक सगळेच बोलतात. सो मी तेव्हा सिलेक्ट नाही झाले आणि बॅक टू मुंबई आले. आणि त्यानंतर विदिन 2 मंथ्स मध्ये असं झालं की एक सिनियर इन्व्हिटेशन टुर्नामेंट होती बिलईला. सो मला अंडर 19 मध्ये खेळायला नाही चान्स नाही दिला गेला. याच्यामुळे रामू सर होते ते खूप अपसेट होते की ठीक आहे तुम्हीला, त्यांनी मॅडम सांगितलं की 11 मध्ये खेळलं नसं चाललं असतं, पण तिला 15 मध्ये ठेवायची गरज होती. म्हणजे तिला एक फील आला असता की बाबा कसं काय असतं. या सो रामू सर खूप अपसेट होते. सो त्यांनी सुरेखा मॅडमशी ते बोलले आणि विदिन 2 मंथ्स मध्ये मॅडमने त्यांना सांगितलं की घाबरू नका, एक सिनियर वुमन्स टुर्नामेंट आहे इन्व्हिटेशन जी भिलईला आहे,
तिकडे आपण वर्षाला संधी देऊ. आणि मॅडमनी बोलल्याप्रमाणे मला 15 मध्ये संधी दिली खेळायची, आणि इव्हन तिकडे गेल्यानंतर मला शेवटची मॅच खेळायची संधी सुद्धा मिळाली अगेन्स्ट इंडियन रेल्वेज. सो नो डाऊट मी 2 ओव्हर टाकल्या त्या मॅच मध्ये, आणि बॉलिंग मी तेव्हा टाकली जेव्हा 8 रन जिंकायला पाहिजे होते इंडियन रेल्वेजला चेस करताना. सो तरी सुद्धा मला खूप अभिमान होता की मी जेव्हा बॉलिंग टाकत होते तेव्हा हेमलता कलाल खेळत होती, आणि अरे तिला वा. मी 2 ओव्हर टाकल्या, आणि क्या बात. 2 ओव्हर मध्ये मी 4 धावा दिल्या. सो त्याचं बात. सॅटिस्फॅक्शन होतं. सुपर सुपर. चांगल्या टीमवर आपला वैशाली, डेब्यू झालेला आहे. सॉरी वर्षा टू कट यू. योग्य म्हणजे त्या ताईनी ठाण्याहून उतरून माटुंग्यात योग्य हातांमध्ये सुपूर्द केल्यामुळे वर्षाचं जे काही करिअर घडलं असेल. ऍब्सोल्युटली. वर्षा, आमचं पण हेच म्हणणं आहे की आम्ही जेव्हा मार्गदर्शन करतो मुलांना, हेच सांगायचं आहे की तुम्ही वेळोवेळी जर सल्ला घेतला की योग्य हातामध्ये गेला तर तुमचं करिअर घडायला एक्सपर्टीज मॅटर करतं, आणि ती ती एक्सपर्टीज आणि नजर अर्थात आहे, ती एक्सपर्टीज आहे, हा. योग्य Exactly. सल्ला. ऍब्सोल्युटली विदाउट डाऊट. म्हणजे मी नुसतं माटुंग्यापर्यंत सीमित नाही ठेवलं स्वतःला. मग मी पय्याडेला प्रॅक्टिस लावायची, म्हणजे सकाळी 7 ते 9 मी प्रॅक्टिस करायची माटुंग्याला. मग तिकडेच मी त्या एवढ्याशा रूम मध्ये थांबायचे 12 वाजेपर्यंत, आणि मग 12 वाजता मी निघायची पय्याडेला प्रॅक्टिस करायला, आणि पय्याडेला जाऊन संध्याकाळी 4 ते 6:30 प्रॅक्टिस अटेंड करायची, आणि मग संध्याकाळी घरी यायचे. सो आता असंही भरपूर वेळा केलेलं आहे. त्याशिवाय पय्याडेलाच नाही तर मी पराडकर सरांकडे पण प्रॅक्टिसला जायचे. सो पराडकर सरांकडे गेल्यावर असं झालं की मला ऍडव्हान्टेज आला की त्यांनी मला शिकवलं की इनस्विंग काय असतो, आणि तो नॅचरली कसा आतमध्ये आणता येईल. त्यांनी सांगितलं की तू आउट स्विंग टाकशील, पण तो बाहेर बॉल जातोय तो बॅट्समन लेफ्टच करणार, पण तू सरप्राईज म्हणून काय करशील तर इनस्विंग महत्वाचं आहे. तर यू वोंट बिलीव्ह इट की मी दुसरा दिवस माझा पराडकर सरांकडे होता, आणि दुसऱ्या दिवशी ते आले आणि त्यांनी मला एक नवीन बॉल दिला इमिजिएट नेक्स्ट डे. सो आय वॉज व्हेरी अमेज्ड की अरे, म्हणजे मला येऊन 24 तास पण नाही झाले, सरांनी मला एक नवीन बॉल आणून दिला, आणि तो बॅलन्स बॉल होता. नॉर्मली जो बॉल असतो त्याचे अनइवन असतो, वेट त्याचं अनइवन असतं. सो त्यांनी मला तो बॅलन्स बॉल आणून दिला. त्यांनी सांगितलं की आज तू ह्या बॉलने टाक, आणि मला तुझी ह्या बॉलने करामत बघायची की तू काय करू शकतेस. सो पुढचे काही महिने मी पराडकर सरांकडे प्रॅक्टिसला गेले, आणि इनस्विंग वरती प्रभुत्व आणलं. व्हेरी म्हणजे परत एकदा तेच की एक्सपर्टीज आणि मग मायक्रोनिश सपोर्ट, त्या ह्याच्यावर काम. स्पेशलायझेशन अगेन. सो यू गॉट युअर सेल्फ स्पेशलाइज्ड इन टू, म्हणजे क्रिकेट या क्षेत्रामध्ये सुद्धा. सो क्रिकेट इज अ डोमेन आपण आयडेंटिफाय केलं, पण त्या डोमेन मध्ये सुद्धा बॉलर एक पुढचं डोमेन झालं, आणि त्या बॉलिंग मध्ये सुद्धा मायक्रोनिश स्पेशलायझेशन जे आहे दॅट इज लेफ्ट आर्म मीडियम पेस, अँड दॅट टू अ स्विंगर. इन नॅचरल इन स्विंग येतं तिकडे, किंवा आउट स्विंग येतं तिथे. सो दॅट इज व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट. सो तो मायक्रो निश आयडेंटिफिकेशन जो असतो, सो प्रत्येकाच्या लाईफमध्ये, सो दॅट इज दी कोर कॉम्पिटन्सी. आय थिंक समवेअर यू गॉट युअर सेल्फ आयडेंटिफाईड, आणि त्याच्यामध्ये तुझ्या गुरूंचा किंवा तुझ्या एक्सपर्ट जे आहेत तुझ्या सोबतचे, त्यांनी तुझ्यात ते पोटेन्शियल, म्हणजे मग जसं तू सरांचं नाव घेतलंस किंवा मॅडमचं नाव घेतलंस, त्याच्यामध्ये त्या एक्सपर्टीजचा पण तितकाच हातभार असतो की तुझ्यातलं कोर पोटेन्शियल किंवा कॉम्पिटन्सीज त्यांनी आयडेंटिफाय केली. बेसिकली आमचा पण मॅक्सनाच्या माध्यमातून हाच एक प्रयत्न असतो की त्यांचं मायक्रोनिश मुलांना समजून त्या पुढची जी काही वाटचाल आहे ती कशा प्रकारे. कारण आपण एक क्रिकेट ठरतं म्हणजे किंवा अभ्यास किंवा हे ठरतं काय करायचं, सायन्स घेतलं किंवा इंजिनिअरिंग घेतलं, पण त्याच्यामध्ये पण बऱ्याच अशा गोष्टी असतात, बारकावे येतात. तर आमचा प्रयत्न तोच असतो की म्हणजे त्या विद्यार्थ्यापर्यंत, त्या स्टुडंटपर्यंत, त्या प्लेअरपर्यंत ते मायक्रोनिश त्याच्यापर्यंत पोहोचणं. सो वर्षा, व्हेरी गुड की तुझा हा बॉलरचा जर्नी झाला, मग बॅटिंग, फिल्डिंग, आणि क्रिकेट ओव्हरऑलच असा टीम गेम आहे, आणि थोडासा म्हणजे 5 दिवसाचा स्टॅमिना आपण असं म्हणू शकतो. आता हे सगळं 2020 आलं, पण 5 दिवसाचा टेस्ट मॅच आपण रिअल क्रिकेट बद्दल बोललो, तर हाऊ यूज टू मेंटेन दॅट. मग ती तुझी घरच्यांचा सपोर्ट कसा? सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मी जेव्हा खेळत होते तेव्हा माझ्याबरोबर पूनम राऊत प्रॅक्टिस करत होती, सीमा पुजारी प्रॅक्टिस करत होती. सो पूनम राऊत बरोबर प्रॅक्टिस करून माझी बॅटिंगची ओढ वाढली. सो लिटरली म्हणजे यू वोंट बिलीव्ह इट की 2 ते 4 किंवा 4 ते 6 आमचा बीकेसीला प्रॅक्टिसचा टाइम असायचा. एमसीए जेव्हा मर्ज झालं बीसीसीआय मध्ये, त्यानंतर 2 ते 4 किंवा 4 ते 6 प्रॅक्टिसचा टाइम असायचा. मग पूनम बरोबर मी अजून 1 तास थांबायचे, कारण ती करंटली इंडिया खेळत होती, आणि मग तिला ती
संधी होती की थांबून ती प्रॅक्टिस करत असायची. सो तिच्याबरोबर मी काय करायची, तिच्याबरोबर थांबून मग तिला बॉलिंग मशीनवरती बॉल फीड करायची. आणि मग मी तिला सांगून ठेवलं असायचं की मी बॉल फीड करायला थांबेन, पण तुझे 2 राऊंड झाल्यानंतर मला 1 राऊंड मिळाला पाहिजे बॉलिंग मशीनवरती. सो दॅट इज हाऊ आय डेव्हलप बॅटिंग स्किल. आणि मग मला बॅटिंग मध्ये पण रुची यायला लागली. नो डाऊट, पण मुंबईसाठी खेळताना मी 11 नंबरवरच जायची, पण मला बॅटिंग खूप आवडायची. आणि सीमा पुजारे, सुनेत्रा परांजपे यांसारखे टीममेट्स होते. सो त्यांचं सुद्धा खूप वेळोवेळी साथ लाभली की फिटनेसमध्ये म्हणा किंवा मी कुठे कमी पडते आहे अँड ऑल. आणि सीमाताई पण त्यावेळेस इंडिया खेळत होत्या, नेत्राली इंडिया खेळत होत्या. सो त्यांची पण खूप मदत लाभली मला. सुनेत्राताई तर लीड करत होत्या. आणि एक क्षण असा आला मुंबईमध्ये की मी कोर टीम बॉलर मध्ये होते मुंबईच्या, आणि माझं सिलेक्शन नव्हतं झालेलं त्या वर्षी. सो नेत्रालींनी कॅप्टनशिप सोडली त्यासाठी, की बोलली की जर माझा बेस्ट बॉलर माझ्या टीम मध्ये नसेल तर मला लीड करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. सो दिस इज हाऊ की नेत्राताईंचा ग्रेटपणा की त्यांनी कॅप्टनशिप सोडली माझ्यासाठी, आणि हे आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. आता रिसेंटलीच मी बीसीसीआय सेमिनारसाठी बँगलोरला गेलेले, आणि मला माहिती नव्हतं तिकडे नेत्राताई पण आहेत. तो इव्हिनिंगला मला बेसिकली तनुजाचा मेसेज आला की तू कुठे, म्हटलं मी बँगलोरला आहे. तर ती बोलली की अरे आम्ही पण बँगलोरला आहोत. म्हटलं आम्ही म्हणजे नेत्राताई आणि मी. सो मी इमिजिएटली हॉटेलमधून बाहेर आले आणि त्या दोघींना जाऊन भेटले. आणि नेक्स्ट 2 दिवस सेमिनार झाल्यानंतर आम्ही फुल ऑन गप्पा टप्पा पूर्ण वेळ. सो क्रिकेटने खूप काही दिलेलं आहे. क्रिकेट जी काही माझी ओळख आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये, हे फक्त क्रिकेटमुळेच आहे, किंवा मी केलेल्या हार्डवर्कमुळे आहे, किंवा मला ज्यांची साथ लाभली त्यांच्यामुळेच आहे. व्हेरी गुड. आपल्या आज ह्या लाईव्ह शोला काही मंडळी इथे लाईव्ह बघतायत, म्हणजे पूजा आहे, पूजा सबलोक, किंवा दीपक जोशी आहेत. सो अनमोल शारदा आहेत, त्यांनी Okay. वर्षा तुला शुभेच्छा दिलेल्या आहेत. ओके. दीपक जोशींनी तुला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सो ही मंडळी आज आपल्याकडे लाईव्ह आपला अनमोल शारदा शो बीसीसीआय बघतायत. अंपायर आहे, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. अच्छा, बर, ओके, नाईस. बेसिकली हे तर क्रिकेटचा एक भाग झाला, पण देन मग स्कोरिंग, अंपायरिंग ह्याच्याकडे कसं काय वळले? येस येस, डेफिनेटली. जेव्हा क्रिकेटला सुरुवात केली मी, म्हणजे ठाण्यापर्यंत जायचं होतं तोपर्यंत ठीक होतं, पण ते पण ठीक नव्हतं. म्हणजे घरातल्यांनी मला लिटरली सांगितलेलं की क्रिकेट हा श्रीमंतांचा गेम आहे, आपला गेम नाहीये तो. सो आम्ही तुला सपोर्ट करणार नाहीये. आणि त्याच्या आधी मी जोपर्यंत मला सीझन क्रिकेट बद्दल माहिती नव्हतं तेव्हा मी कबड्डी खेळायची. सो मी 3 सब ज्युनियर नॅशनल खेळली होती. सो घरातल्यांचं असं होतं की आम्ही तुला कबड्डी खेळायला अलाउड करतो, हीच मोठी गोष्ट आहे. स्वतः ह्या फंद्यात पडू नको, काहीच सपोर्ट लागणार नाही. तर पण बेसिकली आवड एवढी होती की मी रोज सकाळी 5 वाजता उठून 4.5 किलोमीटर चालत जायची माझ्या घरापासून दादोजी कोंडदेव स्टेडियम. म्हणजे मी तेव्हा वयाच्या 18व्या वर्षी की किडबॅग घेऊन सकाळी उठून चालत जायचे आणि येताना चालत यायचे 4.5 किलोमीटर. तर 2 महिने मी कंटिन्युअस हे केलं. जोपर्यंत चालत जाते तोपर्यंत ठीक होतं, ट्रॅव्हलिंगला पैसे नव्हते लागत. पण जेव्हा सुरेखा माझ्यापुढे जायला सुरुवात केली तेव्हा पैसे लागायला लागले. आणि लिटरली असं झालंय की मी किती वेळा विदाऊट तिकीट ट्रॅव्हल केलेलं आहे. म्हणजे लिटरली टीसी पासून मी खूप वेळा पळालेली आहे की टीसी दिसला की मी पळून जायची. आणि मग लिटरली पळणं एवढं हे झालं की बाबा कुठे ना कुठे त्याला स्टॉप झालं पाहिजे हे. मग आता पॉकेट मनी कसा मिळवायचा. सो मी असंच तन्वी पावसकर आमची अंडर-19ची कॅप्टन होती, तिच्याबरोबर डिस्कस केला. तर ती मला बोलली की तू स्कोरिंग का नाही शिकवत. म्हणजे स्कोरिंग काय असतं आता. ती मला बोलली एक काम कर, येत्या रविवारी मी डॉक्टरांच्या टुर्नामेंट असतात तिकडे स्कोरिंग करते, तू माझ्याबरोबर येऊन बस. तर म्हटलं ठीक आहे. म्हटलं पैसे किती मिळणार ते सांग मला. बोलते बघ तुला 31 स्कोरिंग असेल तर 250 रुपये मिळतील. सो त्या टायमाला 250 रुपये भरपूर होते की आपला आठवडाभर चांगला जाईल. आणि त्याप्रमाणे मी 4-5 वेळा तन्वी बरोबर गेले, स्कोरिंग शिकले. आणि मग इंडिव्हिज्युअली नाही, सुरुवातीला भावना पाटील आणि मी एकत्र स्कोरिंग करायला लागलो की काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आम्ही दोघी जायचो. म्हणजे एक इनिंग ती करायची, एक इनिंग मी करायची. मग 125 रुपये आम्ही वाटून घ्यायचो आणि ते सफिशियंट व्हायचे आम्हाला. आणि मग नंतर मग एकटं करायला सुरुवात केली की बाबा नाही आता आपण एकटे करू शकतो. आणि त्याप्रमाणे मग स्कोरिंग बेसिकली सुरू केली ह्याच्यासाठीच की आपल्याला पॉकेट मनी यावं आहे. रविवारी स्कोरिंग करायची आणि सोमवार ते शनिवार ते पैसे ट्रॅव्हलिंगसाठी वापरायचे. रुपाली, तुझ्या एक लक्षात येत आहे का इकडे की आपण सुद्धा जेव्हा क्रिकेट खेळलो, सो वे बॅक 1989-90s मध्ये, तो जो हार्डवर्कचा जर्नी आहे ना, तो इथे लक्षात येतो. म्हणजे फिनान्शियली किंवा फंडिंगच्या दृष्टीने, किंवा इव्हन त्या जस्ट शिअर पॅशन क्रिकेटसाठी जी आहे ती इकडे कुठेतरी बाहेर येते. की हार्डवर्क म्हणजे 4 किलोमीटर चालत जाऊन ते तिकडे पोचणं आणि त्या गेमला खेळणं आणि
दॅट इज द हार्डवर्क, दॅट इज द पॅशन. आणि अर्थात एज्युकेशन. त्यावेळेस विमेन्स क्रिकेटला दिवस आता खूप छान आलेले आहेत, चांगले आलेले आहेत, खूपच चांगले आलेत. की ज्या अर्थी आम्ही ज्या वेळेस खेळलो त्यावेळेस पण हार्डवर्क आणि डेडिकेशन, कमिटमेंट ते आमचं असायचं. बट ऍट द सेम टाइम स्कोप तेवढा जेवढा असायला हवा तेवढा कमी होता ऍज कम्पेअर्ड टू टुडेज. सो रिअली व्हेरी गुड डेज दॅट हॅव कम फॉर लेडीज क्रिकेट. सो वर्षा, सो स्कोरिंग तुझं इव्हेंच्युअली नंतर मग देन यू अपिअर्ड फॉर एमसीए चे एक्झामिनेशन आणि मग तू ते कम्प्लीट करून तू एमसीए साठी फॉर स्कोरिंग करा. एमसीए एक्झाम आय लाईक टू थँक मिस्टर दीपक जोशी, कारण त्यांनी माझी कुठेतरी स्कोरशीट बघितलेली प्रायव्हेट मॅचची आणि त्यांनी सडनली मला 2008 मध्ये कॉल केला की वर्षा नागरे बोलते. म्हटलं हा तुम्ही स्कोरिंग करता? म्हटलं हा. ते बोलले की तुमची स्कोरशीट बघितलेली आहे मी, तुम्ही चांगलं स्कोरिंग करता, तर तुम्ही एमसीए ची एक्झाम होणार त्याच्यासाठी अपिअर व्हा. तर दॅट इज हाऊ. अदरवाईज मला माहितीच नव्हतं की एमसीए ची एक्झाम वगैरे असते. सो 2008 मध्ये मी अपिअर झाले स्कोरिंग एक्झाम मध्ये आणि लकीली मी क्लिअर झाले. आणि त्याच्या पुढे लकी पार्ट असा की विदिन 2 इयर्स मध्ये बीसीसीआयने स्पेशल एक्झाम कंडक्ट केली वुमेन स्कोररसाठी, की वुमेन स्कोरर पुढे आल्या पाहिजेत. कारण तोपर्यंत 2च स्कोरर होत्या सौराष्ट्राच्या, हेमाली देसाई आणि सेजल दवे. त्याच्याशिवाय पूर्ण इंडियामध्ये लेडीज स्कोरर्स नव्हत्या. सो वुमेन स्कोररला प्रमोट करण्यासाठी स्टॅनली सल्डाना जे बीसीसीआयचे जनरल मॅनेजर होते त्यांनी ती एक्झाम कंडक्ट केली आणि त्या एक्झाम थ्रू मी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाले. अँड दॅट इज हाऊ माय बीसीसीआय स्कोरिंग जर्नी स्टार्टेड. सुपर. तू स्कोरिंग रुपाली, आय थिंक तू स्कोरिंग त्यावेळेस कंटिन्यू ठेवलं असतंस तर रुपाली हॅज बीन द फर्स्ट ऑफिशियल लेडी डेफिनेटली. म्हणजे मी स्कोरर ऑफ जेव्हा एमसीए. स्कोरिंगला जायची तेव्हा मला तू कंटिन्यू रुपालीताईचं ठेवायला नाव पाहिजे सांगायचे होतं. की रुपाली ठाकूर कुठे राहतात, त्या स्कोरिंग करायच्या, त्या आता आहेत कुठे. सो इव्हेंच्युअली मला काहीच माहित नसतं की रुपाली ठाकूर कोण आहे एक्झॅक्टली. आणि मग मी सांगायची की माझ्या आधी होत्या त्या, सो मी आता क्लिअर झाले, सो मला आयडिया नाहीये. आणि आय थिंक रुपालीताई पीजे इंदू जिमखानाला पण स्कोरिंग करायची. कायम कायम. आणि लकीली मी पीजे इंदू जिमखानाला 10 वर्ष स्कोरिंग केलेली आहे. सो पीजे इंदू जिमखान्यामध्ये पण रुपालीताईचं नाव फेमस होतं. येस येस. रुपालीताईचं नाव सगळीकडे याचं स्कोरर म्हणून नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस मध्ये फेमस होतं. रुपाली, यू टूक आय मीन दिस वॉज अ डिसिजन. आय थिंक यू शुड हॅव कंटिन्यूड स्कोरिंग असं मला वाटतं कुठेतरी. आपलं डेस्टाईन असतं कुठे, त्याच्यामुळे आपण ह्याच्या पद्धतीने काम करत असतो. पण इथे दीपक आहे त्यामुळे दीपक माझा सहकारी होता, त्याच्यामुळे आम्ही अर्चना आणि मी त्यावेळेला बऱ्याच मॅचेस करायचो. आणि आताही मी रिसेंटली काही स्कोरर्सची एक्झाम दिली. तो 250 रुपये सांगितले ओनली फॉर शेअर पॅशन ऑफ क्रिकेट. आम्हाला आय यूज टू गेट 100 रुपीज. पण आपण आता पॅशन बद्दल बोलतोय म्हणून आपण हा विषय थोडा पुढे नेऊया. तो त्याच्यानंतर स्कोरिंग हा एक वेगळा भाग झाला. यू नीड लॉट ऑफ कॉन्सन्ट्रेशन फॉर दॅट. अँड सेकंड थिंग इज अंपायरिंग, कारण इट इज व्हेरी क्रुशियल जॉब. एवढ्या मोठ्या स्टेडियम मध्ये भले तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल लोकल काही मॅच केला, इतकं 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 कॉन्सन्ट्रेशन लागतं. तर हाऊ वॉज युअर जर्नी इन दॅट? सो स्कोरिंग सुरू केल्यानंतर बेसिकली पीजे इंदू जिमखानाची स्कोरिंग सुरुवात केली मी. त्यानंतर टाइम शेड करायला लागले BN कुमार स्पोर्ट्स क्लबसाठी. त्यानंतर 2010 मध्ये जेव्हा मी स्कोरिंगची एक्झाम क्लिअर झाली बीसीसीआयची, तर डोमेस्टिक मॅचेस मिळायला लागल्या. लाईक इनिशियली आम्ही अंडर-19 मुलींच्या मॅचेस करायला लागलो. त्यानंतर सिनियर वुमन्स, अंडर-16 बॉईज, अंडर-19 बॉईज आणि त्यानंतर अंडर-23 बॉईज आणि त्यानंतर रणजी ट्रॉफी. सो बेसिकली स्कोरिंगचा फायदा अंपायरिंग मध्ये असा झाला की स्कोरिंग मध्ये फोकस लागतो तुम्हाला. कारण तुम्हाला अंपायर ठीक आहे, अंपायर स्ट्रायकरला थोडा रिलॅक्स राहू शकतो कारण तेवढं प्रेशर नसतं त्याच्याकडे. कारण तेव्हा त्याला फक्त हाईट नो बॉल बघायचा असतो, हाईट वाईट बॉल बघायचा असतो, रनआउट आणि स्टंपिंग बघायचं असतं. कम्पॅरेटिव्हली जेव्हा तो बॉलर एंडला असतो तेव्हा त्याला सगळंच बघायचं असतं टोटली, स्टार्टिंग फ्रॉम नो बॉल, फ्रंट फुट नो बॉल. सो स्कोरिंग मध्ये असं आहे की इररेस्पेक्टिव्ह ऑफ अंपायर चेंज होत आहेत, तुम्हाला जर 50 ओव्हरची मॅच आहे 300 बॉल फोकस केलाच पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा अंपायर सिग्नल करेल तेव्हा तुम्ही प्रॉम्प्टली त्याला एक्नॉलेज केलं पाहिजे. नाहीतर असं होईल की अंपायर लेग बायचा सिग्नल देऊन एका पायावर उभा आहे आणि तुमचं लक्षच नाहीये. सो दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल ऍज अ प्रोफेशनल. सो स्कोरिंग मध्ये हे प्लस पॉईंट असं झालं की कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप चांगलं झालेलं स्कोरिंग करून करून. आणि एका स्टेजला असं झालं की आम्ही बिकिसला मी आणि वृंदाराठी मॅच करत होतो. तर आम्ही वी आर ऑलवेज अमेज्ड की बाबा ज्या प्रकारे अंपायर येतात, मॅच रेफरी येतात, ज्या प्रकारे त्यांना अटेन्शन मिळतं आणि ज्या प्रकारे त्यांना काय हवंय नकोय विचारलं जातं, तर कम्पॅरेटिव्हली आम्हाला काहीच विचारलं जात नाही. आम्ही तर जातो, स्कोरिंग करतो, मॅच संपल्यानंतर कोणाला आठवण आली तर आम्हाला येऊन कोण थँक्स बोलतं, नाहीतर ते पण नाही आपल्या नशिबात. सो वृंदाने मी डिसाईड केलं की चल यार इतना टाइम ये करेंगे ना. आणि बेस्ट पार्ट अंपायरिंग, आपण जर अंपायर झालो तर आपल्याला फिरायला मिळणार.
म्हणजे स्कोरिंगसाठी असा रूल आहे की जर तुम्ही मुंबईतून एक्झाम पास झालेत तर तुम्हाला मुंबईतच मॅचेस मिळणार. तुम्हाला हार्डली खूप कमी चान्स आहे की बाहेर जाऊन स्कोरिंग करायला मिळेल. त्यामुळे आम्हाला असं होतं की अरे अंपायर हुए तो क्या होगा की बाहर जाने मिलेगा, पुरे इंडिया घूमने मिलेगा, अपार्ट फ्रॉम अवर प्रोफेशन आम्ही घूमने भी मिलेगा. मग आम्ही 2013 मध्ये अंपायरिंग एक्झाम अपियर झालो आणि जेव्हा डिसाईड केलं की अंपायरिंग एक्झाम अपियर व्हायचंय तेव्हा मी गणेश अय्यर सरांशी बोलले. जस्ट मी त्यांच्याशी बोलले की सर मला असं वाटतंय मी अंपायरिंग मध्ये चान्स घ्यावा. सो ही सेड की अरे गो अहेड, तसंही कोणीच नाहीये. सो 2013 मी अपियर झाले, मी आणि वृंदा, आणि आम्ही आमची अंपायर जर्नी सुरू झाली तशा प्रकारे. अंपायरिंग मध्ये काय प्रकारचं क्वालिफिकेशन किंवा क्रायटेरिया लागतात फॉर अपिअरिंग फॉर बेसिकली अंपायरिंग एक्झाम? क्रायटेरिया असं काहीच नाही सध्या तरी. बेसिक क्रायटेरिया आहे की तुमचं वय 18 पेक्षा जास्त असलं पाहिजे आणि तुम्हाला बेसिक क्रिकेटचं नॉलेज असलं पाहिजे, म्हणजे जे तुम्हाला हेल्प करेल क्रिकेटची लॉज आणि प्लेइंग कंडिशन बेटर अंडरस्टँडिंग करायला. जर तुमचा बॅकग्राऊंड क्रिकेटचा नसेल आणि तुम्ही एकदम जेव्हा अंपायरिंग क्लासेसला जाल तर तुम्हाला खूप हार्ड पडेल ते अंडरस्टँड Correct. करायला की ते गोष्टी कशा रन होतात. ऍज अ प्लेअर मी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले होते, एवढी वर्षी स्कोरिंग करत होते. सो गोष्टी तशा खूप मला मदत मिळाली त्या सगळ्या गोष्टींची. करेक्ट. सो बेसिकली मी परत एकदा एक म्हणजे अंपायरिंगचा एक डिफरन्स आहे थोडा, की ना त्याला ह्युमन मिस्टेक मध्ये सगळ्यांचं लक्ष त्याच्यावर हे असतं. Absolutely. स्कोररला तसा थोडासा लिबर्टी Yeah, असते. yeah, you आय can. नो Yeah, yeah. ते 300 फोकस करणं, आपण सिंगल Yeah. हँड असतो तेव्हा अजिबातच तशी संधी नसते. पण अंपायरिंग मध्ये एक वेगळा तरी माइंडसेट आहे, फिजिकल फिटनेस आहे. Absolutely. तर मग तू कारण ते उन्हात उभं राहायला लागतं ना Yeah, yeah. किंवा So कुठल्या basically, कंडिशन मध्ये. अंपायरिंग मध्ये बेस्ट पार्ट असा होता की फिजिकल फिटनेस पाहिजे, त्यानंतर तुम्ही मेंटली टफ पाहिजे. म्हणजे लिटरली म्हणजे लोकल मॅच करताना आय विल टेल यू की जेव्हा मी जेव्हा मी अंपायरिंग करायला सुरुवात केली तेव्हा आधी एवढं वाटलं नाही की एवढं सगळं हार्डवर्क असेल याच्यामध्ये. कारण आधी असं होतं की बाबा अंपायर बनायचं आहे कशासाठी, तर आपल्याला अटेन्शन मिळणार आहे बीसीसीआय पॅनलवरती गेल्यानंतर आणि फिरायला मिळणार आहे. पण त्यानंतर एवढ्या डिफिकल्टी क्रॉस केल्या, लिटरली यू वोंट बिलीव्ह इट की आज जर मला उद्या मॅच ऑफिशिएट करायची आहे तर आदल्या दिवसापासून माझं प्रिपरेशन सुरू होतं. माझी बॅग भरणं, माझे कपडे स्वच्छ असले पाहिजेत, मग ते इस्त्री केले पाहिजेत, त्यानंतर माझे शूज साफ पाहिजेत, त्यानंतर माझे जे काही मला सामान लागतं ते बरोबर आहे की नाही, सकाळी मला ट्रेन टाइमवर मिळाली पाहिजे. ऍज अ वुमेन अंपायर मी जो प्रॉब्लेम फेस केला, मी राहायला ठाण्याला, सो समजा माझी मॅच सीएसटी ला असेल तर मी सकाळपासून घरातून कपडे घालू शकत नाही अंपायरिंगचे. समजा कुठे समजा व्हाईट शर्ट मी घालून घरातून निघाले आणि ट्रेनमध्ये काही त्याला लागलं, त्याची फर्स्ट ऑफ ऑल घडी विस्कटेल आणि वरून काहीतरी दुसरं काही त्याला लागलं तर ते बरोबर दिसणार नाही. सो सगळ्यात पहिलं टेन्शन होतं की सीएसटी ला जाऊन कपडे चेंज करायचे. आझाद मैदानावर क्रॉस मैदानावर मॅच असेल तर तिकडे चेंजिंग रूम अवेलेबल नाहीये. सो यू वॉन्ट बिलीव्ह इट की सीएसटी ला उतरल्यानंतर पहिला प्रे करायचं की मॅगडीच्या वॉशरूम मध्येच कोणी नसू दे, म्हणजे मी मॅगडी मध्ये जाऊन चेंज करायचे. सो आय ऑलवेज प्रे की मॅगडी बेसिकली 7 वाजता ओपन होतं. सो तिकडे 7 वाजल्यापासून वर्दळ सुरू होते, कोणी ब्रेकफास्ट करला येतं किंवा काही, आणि मी पोहोचायचे 8-8:30च्या दरम्यान. सो प्रे करायची की ट्रेनमधून उतरल्यावर मॅगडी पर्यंत की आज वॉशरूम मध्ये कोणी नसू दे. कारण बहुतेक वेळ असं व्हायचं ना, कोणी ऑक्युपाईड असायचं वॉशरूम आणि मग बाहेर उभं राहावं लागायचं तेवढा वेळ, आणि मग आपल्याला जाऊन मॅच कंडक्ट करायची आहे, आपण टायमावर पोहोचलं पाहिजे, टॉस टायमावरती झाला पाहिजे, हे सगळं बॅक ऑफ माइंड चाललेलं असायचं. सो जेव्हा जेव्हा सीएससी ला उतरल्यावर फर्स्ट की कपडे चेंज करायला टायमावरती मिळाले पाहिजेत आणि त्यानंतर धावत धावत जाऊन आपल्याला मॅच कंडक्ट करायची आहे. इनिशियली वोंट बिलीव्ह इट, माझ्या पहिल्या काही मॅच मध्ये माझ्या पार्टनर्सने मला असे प्रश्न विचारले आहेत की तुला म्हणजे विश्वास आहे का तू 6 तास उभी राहू शकशील. म्हणजे ते एक्झाम्पल द्यायचे की आधी मुलींनी ट्राय केलेलं आहे अंपायरिंग, सो एक दोघी तर मिड ऑफ द इनिंग चक्करून पडलेले आहेत. सो आर यू शुअर की तू 6 तास उभं राहू शकशील. म्हणजे सर फर्स्ट ऑफ ऑल मी खेळायची किंवा खेळत आहे आता, बरोबर आहे, आणि स्कोरिंग एवढी वर्ष केलेली आहे, आणि अंपायरिंगचा फिटनेस राखण्यासाठी जेव्हा मी फिजिकल एज्युकेशन तिथे शाळेमध्ये काम करत होते तेव्हा मी मेक शुअर करायची की मी दिवसाला 10,000 स्टेप चालेन. म्हणजे फावल्या वेळात मला ऑफ पिरियड असायचं ना त्यावेळेस मी मेक शुअर करायची की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी 10,000 स्टेप कम्प्लीट करेन. आणि दॅट इज हाऊ आय प्रोग्रेस. यू एन्श्योर दॅट यू आर फिट. ओके. तेव्हा असं अंपायरिंग करताना असे काही सिनारिओ तुझ्या समोर आले का की असे सिच्युएशन ऑन द कोर्ट, ऑन द ग्राउंड, की जेव्हा असे अग्रेसिव्ह मोमेंट्स ऑन द ग्राउंड आणि ते तू म्हणजे ऍज अ लेडी, म्हणजे अर्थात यू डिड लॉट ऑफ मॅचेस जिथे मेन्स मॅचेस सुद्धा होते, सो वाईल डुईंग दॅट तो प्रेशर
अननेसेसरी प्रेशर कधी आलेला असं वाटला का कधी, किंवा असं काही झाले का सिनारिओ? डेफिनेटली इनिशियली जेव्हा वृंदाने मी अंपायरिंग सुरू केली तेव्हा लोकांना वुमेन्स अंपायर बघायची सवय नव्हती. सो दे ऑलवेज यूज टू त्यांच्या चेहऱ्यावर वाटायचं की दे हॅव डाऊट ऑन अवर ॲबिलिटीज, ऑन एव्हरीथिंग, अवर फिटनेस, अवर डिसिजन मेकिंग ॲबिलिटीज, एव्हरीथिंग. बट जसा जसा म्हणजे खूप डिफिकल्ट होतं त्यांना ऍक्सेप्ट करणं ही गोष्ट की मुली येऊन आमची मॅच ऑफिशिएट करतायत. बट जसा जसा काळ गेला, म्हणजे जसे 1-2 महिने गेले आणि ही लोक आम्हाला सतत बघायला लागली ऑन फील्ड की बाबा ह्या मुली रेग्युलर करतायत, तशा तशा गोष्टी आमच्यासाठी इझी होत गेल्या. नाहीतर इनिशियल लेवलला डेफिनेटली की मग आम्हाला सर बोलायचे, सर राईट आर्म ओव्हर, मग आम्ही बोलायचं नाही सॉरी मॅडम राईट आर्म ओव्हर. सो वी ऑलवेज अरे इट्स फाईन, तुम्हाला सवय नाहीये सो सॉरी बोलायची गरज नाहीये, वी आर ओके विथ इट. कारण आम्ही मनाची तयारच करून गेलेलो की आपल्याला हे सगळं फेस करावं लागणार आहे. आणि डेफिनेटली स्पेशली बिंग ऑनेस्ट विथ बोथ ऑफ यू, सेकंड इनिंग जेव्हा असते, जेव्हा फर्स्ट इनिंग संपते तेव्हा फर्स्ट इनिंग नेहमी आपल्याला चांगलीच जाते आणि जशी सेकंड इनिंग सुरू होते आपण जेवतो आणि मग सेकंड इनिंग सुरू होते, जेवून आपण जेव्हा फील्डवरती जातो त्याचा तो 1 तास असतो ना, दॅट्स अ टफेस्ट पिरियड ऑफ अंपायरिंग. कारण त्यावेळेस असं असतं की तुम्ही जेवलेला असतात, वरतून ऊन आहे, त्यावेळेस तुम्हाला फोकस करायचा आहे आणि समटाइम्स अशी फिलिंग येते की बाबा मला यातलं काही नको, मी घरी चालले. लिटरली आय हॅव टू ऑनेस्ट विथ यू, कारण यात लपवण्यासारखं काहीच नाही. तर भरपूर वेळा अशी फिलिंग यायची की बाबा मला नको काही, मला घरी जाऊ दे. पण त्यावेळेस सुद्धा अशा वेळी असं होतं की आम्ही नेहमी सांगायचो की एक ओव्हर मग एक ओव्हर घेऊन फोकस करायचा. आणि तो जो मग 1 तास गेला की मग पुन्हा बॅक टू द नॉर्मल. मग त्यावेळेस स्वतःशी मग माइंडला प्रिपेअर करावं लागायचं की मग प्रत्येक वेळेस एक ओव्हर सांगायची की ह्यावर फोकस करायचा आहे, नंतरचं नंतर बघ. मानसिकतेवरती काम करणं. Exactly. So, So- Varsha, you're very honestly you're sharing. वैशाली, आय वुड लाईक टू शेअर की आता वर्षाने म्हटलं होतं की ग्लॅमरस म्हणजे आता काही गोष्टी तिने खूप असं ऑनेस्टली शेअर केलं Honestly, की हे का genuinely. केलं. सो Yes, yes. आपण वर्षा या माध्यमातून मी परत एकदा सांगेन की आम्ही हेच मुलांना सांगतो की तुम्ही ग्लॅमरस क्रिकेट आहे म्हणून नका जाऊ, त्याच्या मागे हार्डवर्क आहे. सो यू हॅव टू लर्न दॅट थिंग. इट इज नॉट दॅट एव्हरीबडी सेइंग की अरे वाव क्रिकेट वाव छान. हो, पण त्याच्यासाठी एक हार्डवर्क आहे, त्याच्यासाठी ती मेहनत, मागची जी झालेली मेहनत आहे एवढ्या वर्षांची, तीही आपल्याला कुठेतरी कन्सिडर करणं गरजेचं आहे. डिफिकल्ट सिच्युएशन ऑल्सो, तो वी हॅव टू गो विथ दॅट, वी हॅव टू हँडल दॅट थिंग. हे सगळं इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही पालक, स्टुडंट, प्लेयर्स ज्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो. तो वी आर क्लिअरिंग विथ द वाय, की तुमचं वाय क्लिअर असणं गरजेचं आहे की तुम्ही का करतायत ते. आय वॉन्ट टू ऍड वन मोर थिंग इन दॅट, सॉरी टू इंटरप्ट यू. सो एवढी मेहनत घेतल्यानंतर ऍट द एंड ऑफ द डे किंवा एंड ऑफ द मॅच आय ऑलवेज ट्रीट माय सेल्फ ऍज अ क्वीन. की बेसिकली एकदा मॅच संपली की मला मोटिवेशन, मी कशी स्वतःला मोटिवेट करायचे. सो मी पुन्हा जाताना मॅगडी मध्ये जायचे. सो मॅगडी मध्ये जाऊन यू वॉन्ट बिलीव्ह इट की समजा मला 1200 रुपये मिळतात ना, सो आय ऑलवेज टेल माय सेल्फ की मी जर दिवसभर मेहनत करते ना 1200 रुपये मिळवण्यासाठी, तर मी 200-300 रुपये स्वतःवरती खर्च केले पाहिजेत. सो मी मॅगडी मध्ये जायचे, चिकन महाराजा बर्गर आणि एक कोल्ड कॉफी. सो ऑलवेज आय ट्रीट माय सेल्फ की मला जेव्हा मी पुढच्या, कारण बेसिकली कसं असायचं, सोमवार ते शनिवार शाळेत जॉब करायचा, रविवारी अंपायरिंग करायची, पुन्हा सोमवारी उठून तुम्हाला शाळेत जॉब करायला जायचंय. मग स्वतःला मोटिवेट कसं केलं पाहिजे. सो हा माझा रूल होता की मी ज्या दिवशी अंपायरिंग करेल ना, त्या दिवशी एकदा मॅच संपली, दिवसाचं हार्डवर्क झालं, दॅट टाइम आय हॅव टू ट्रीट माय सेल्फ लाईक अ क्वीन. सो मी मॅक महाराजा बर्गर, कधी कॉफी घेऊन ट्रेन मध्ये मस्त कधी कधी स्वतःची पाठ थोपटून घेणं पण गरजेचं असतं. येस, व्हेरी गुड, नाईस, व्हेरी ट्रू, सुपर. सो बेसिकली गुड. आणि हे जर स्वतःला पाठ थोपटून तू घेते, मग समोरचा जेव्हा तुला काही अप्रिशिएट करतो, एक्नॉलेज करतो, तेव्हा काय फिलिंग येतं? बेसिकली जेव्हा मी अंपायरिंगला जायची तर आईला माहिती असायचं की आता ही संध्याकाळी आल्यावर जेवणार नाही, कारण तिला माहिती असायचं की ही स्वतःला काहीतरी मस्त खाऊन येणार, दिवसभर मेहनत केलेली आहे, आई आता या जगात नाही आहे. बट आई असते, तिला नेहमी वाईट वाटायचं. म्हणजे लिटरली कधी आम्ही दोघी बसले असायचो ना, ती रडायची, ती बोलायची की तू जेव्हा स्टेडियमला चालत जायची ना, तेव्हा मी तुला पैसे देऊ शकले नाही. तर ती खंत नेहमीच माझ्या मनात राहील. सॉरी. सो आई नेहमी हे बोलायची की तुला तेव्हा मदत केली तर तू एक लेवल अजून चांगली खेळली असते. तर मी तिला नेहमी म्हणायची की जे काही मी आज आहे ना, त्यामध्ये मी खुश आहे, मला अजिबात त्याचा रिग्रेट नाही आहे. गुड, व्हेरी नाईस.
सो खरंच तुझं जर्नी प्रचंड छान आहे. आणि याच्यानंतर अंपायरिंग मध्ये अंपायरिंग केल्यानंतर तुला मॅच रेफरी बीसीसीआय तू इंटरनॅशनल लेवलच्या पण बऱ्याचशा मॅचेस ऍज अन अंपायर केल्यास. सो त्याच्यानंतर तुला मॅच रेफरी करावंसं वाटलं ते म्हणजे त्याचा तो जर्नी काय होता आणि ते का म्हणजे वाय डिड यू गेट इन टू दॅट पर्टिक्युलर फील्ड? बेसिकली मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी मॅच रेफरी बनेल. बिंग म्हणजे स्वप्नात सुद्धा नाही, म्हणजे कधीच नाही आयुष्यात. म्हणजे मला अंपायर बनायचं होतं, हेच माझं आयुष्याचं ध्येय एकच होतं की मला अंपायर बनायचं आहे. सो बेसिकली 2015 ला मी लेव्हल 1 बीसीसीआयची एक्झाम क्लिअर झाले आणि लकीली अनलकीली 2018 ला मी लेव्हल 1 रिफ्रेशर एक्झाम फेल झाले 4 मार्कांनी. म्हणजे असं होतं की 100 पैकी 85 ला पास होता आणि मला 81 मार्क मिळाले आणि मी खूप खुश होते माझ्या परफॉर्मन्सने. बट लोकांनी ते पॉझिटिव्हली नाही घेतलं. लोकांनी म्हणजे माझ्यावरती असे आरोप लावले की टाइमपाससाठी अंपायरिंग करते. सो आय ऑलवेज वंडर की लोक असा कसा विचार करू शकतात. एखादी मुलगी 6 तास जाऊन अंपायरिंग करते, ती टाइमपाससाठी कशी कशी करेल? जस्ट बिकॉज मी एक एक्झाम फेल झाले म्हणून तुम्ही मला त्या एक्झाम वरती तुम्ही मला व्हॅल्यू नाही करू यू शकता, कॅनॉट चूज. आहे की नाही? यू कॅनॉट Absolutely. व्हॅल्यू मी Absolutely. ऑन द बेसिस ऑफ दॅट एक्झाम. अँड दॅट टू आय स्कोर्ड 81 मार्क्स बॉस, नॉट 18. 100 पैकी 81 मार्क मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. ते अशीच मिळत नाही, त्याच्यासाठी पण खूप हार्डवर्क लागतं. की मी झोपेतून Absolutely. उठली आणि 81 मार्क मिळवून आले असं नव्हतं. सो मी माझ्या परफॉर्मन्सने खुश होते, पण लोक खुश नव्हते. लोकांनी खूप मला रॉंगली घेतलं की हिला टाइमपासच करायचा होता, मग ती अंपायरिंग एक्झामला गेली कशाला, हिने दुसऱ्याची जागा खाल्ली. सो बेसिकली लेव्हल 1च्या वेळी रूल असा होता की 25 नावच फक्त पाठवायचे होते आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये 60 अंपायर होते. मग आता 25 निवडायचे कसे, याच्यासाठी मग त्यांनी मग क्वालिफिकेशन एक्झाम घेतली आणि त्याच्या थ्रू आम्ही पुढे गेलो. ओके, सो लोकांनी त्यावेळेस जो रिस्पॉन्ड दिला ना, तो मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. हा रिझल्ट लागला असेल एप्रिल मे मध्ये अराउंड लेव्हल 1 रिफ्रेशरचा, जो मी फेल झाले. आणि मे बी मी स्वतः सॉरी टू इंटरप्ट पण 81 ला म्हणजे 85 पासिंग होतं का तेव्हा? 85 पासिंग होतं लेव्हल 1 रिफ्रेशर एक्झामसाठी. आणि हो. बेसिकली अंपायरचा पाथवे कसा आहे, तुम्हाला लेव्हल 1 क्लिअर करायचं आहे, लेव्हल 1 रिफ्रेशर नेक्स्ट एक्झाम, लेव्हल 2 रिटर्न एक्झाम, देन लेव्हल 2 रिटर्न एक्झाम क्लिअर झाल्यावर तुम्ही प्रॅक्टिकल आणि व्हायवा क्लिअर करावं लागतं आणि Oh. मग तुम्ही बीसीसीआय पॅनल वरती येता. सो इट्स अ प्रोसेस ऑफ 4 to 5 years. इट्स नॉट लाईक दॅट की तुम्ही 1 वर्षामध्ये बीसीसीआय अंपायर बनाल. सो Very true. कुठेतरी मला मनाला वाईट वाटलं की मी 4 मार्कांसाठी गेले, पण स्वतःसाठी असं होतं ना की नाही, मी जेवढे एफर्ट्स देत ना तेवढे मार्क मला मिळालेले आहेत. सो असं झालं ना की आपले स्वतःसाठी काही प्लॅन असतात, पण देवाचे पण आपल्यासाठी काही प्लॅन असतात. की मी नेहमी अशी मानते ना की माझी जी ऑनेस्ट जर्नी आहे देवाने बघितली, ऍज अ प्लेयर, ऍज अ स्कोरर, ऍज अन अंपायर, हाऊ आय स्ट्रगल एव्हरीथिंग. सो देवाला कुठेतरी मला ना ते फळ द्यायचं होतं आणि ते फळ द्यायलाच ना जुलै 2018 मध्ये मॅच रेफरीची एक्झाम आली. तर एक चेन्नईचे अंपायर आहेत, त्यांनी मला फोन करून सांगितलं की वर्षा, मॅच रेफरी की एक्झाम आई है ऐसे, आय थिंक यू आर एलिजिबल फॉर इट आणि यू गो फॉर इट, यू जस्ट अप्लाय फॉर इट. सो इथे पण सुद्धा अशी तफावत होती की प्रत्येक असोसिएशन मधून एका मुलीचं आणि एका मुलाचंच नाव जाणार, त्याच्यावरती जाणार नाही. सो इनिशियली आय अप्रोच एमसीए की मला असं एक्झाम द्यायची आहे. सो दॅट टाइम ऑल्सो लोकांचं असं म्हणणं होतं की वर्षा गॉट सफिशियंट चान्सेस, की लाईक ती स्कोरर आहे, ती अंपायर बनली, मग ती अंपायर एक्झाम मध्ये फेल झाली. आणि यावरून मध्ये एक सांगायचं झालं की मी व्हिडिओ एक्झाम पण अपियर झाली, जी मी क्लिअर होऊ शकलेली नाही. सो लोकांचं असं खूप निगेटिव्हिटी होती अगेन्स्ट मी की हिला सगळे चान्स मिळालेले आहेत, सो आपण दुसऱ्या कॅन्डिडेटला ट्राय करू. आणि लकीली त्या वर्षी मी एकटीच एलिजिबल कॅन्डिडेट होते. म्हणजे मॅच रेफरी एक्झाम बनण्यासाठी क्रायटेरिया आहे, तुम्ही फर्स्ट क्लास प्लेअर असलं पाहिजे, तुमचं वय 45 वर्षाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि तुमचं क्रिकेट सोडून तुम्हाला 5 वर्ष झालेली पाहिजे. तर हे 3 क्रायटेरिया होते आणि ह्या 3 क्रायटेरियामध्ये मी एकटी बसत होती. सो जेव्हा माझं म्हणजे 16 जुलैला रिपोर्ट करायचं होतं बँगलोरला आणि 14 जुलैला दुपारी 12 वाजता कळलं की माझं नाव नॉमिनेट झालंय, तोपर्यंत मला काहीच आयडिया नव्हती की माझं नाव गेलं आहे की नाही गेलं आहे. आणि जेव्हा माझं नाव गेलं लोकांना कळलं तर सगळ्यांचे असंच रिॲक्शन होतं की बॉस, दिस एक्झाम इज फॉर यू. तुझं जे हार्डवर्क आहे ना त्याच्यासाठी ही एक्झाम आलेली आहे, जस्ट टू गिव्ह यू फ्रूट फॉर ऑल युअर एफर्ट्स. आणि लकीली मी ती एक्झामला गेले. जवाहरलाल श्रीनाथ हे आमचे, मी खूप फॉर्च्युनेट मानते स्वतःला की जवाहरलाल श्रीनाथ हे आमचे फॅकल्टी हेड फॅकल्टी होते. म्हणजे लिटरली स्कोरिंग करून सुद्धा माझं असं मॅच रेफरी बद्दल एक हे होतं, काय बोलतात, पर्सनल ओपिनियन होतं की मॅच रेफरी काय, जातो, टॉस उडवतो आणि एसी मध्ये जाऊन बसतो, बाकी काहीच करत नाही.
बट लिटरली जेव्हा मी जे पहिले 2 दिवस मॅच रेफरी सेमिनार मध्ये घालवले, तेव्हा यू वोंट बिलीव्ह इट की तेव्हा मला कळलं की मॅच रेफरीला जाऊन टॉयलेटमध्ये पाणी आहे की नाही फ्लश करून चेक करावं लागतं, ऍज ही इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. सो आय वॉज व्हेरी सरप्राईज, बॉस मी हे सगळं कधी बघितलंच नव्हतं, म्हणजे मॅच रेफरीची या सुद्धा ड्युटीज आहेत. सो देन आय गॉट टू नो की मॅच रेफरी हा एकच पर्सन असा आहे त्याला प्री मॅच ड्युटीज आहेत. ड्युरिंग द मॅच डोमेस्टिक मॅचेस मध्ये मॅच रेफरी हा थर्ड अंपायर असतो, आणि ऍट द एंड ऑफ द मॅच ही इज रिस्पॉन्सिबल फॉर रिपोर्टिंग ऑफ ऑल स्टेक होल्डर्स, लाईक अंपायरचा परफॉर्मन्स बीसीसीआयला रिपोर्ट करणं, त्यांनी दिलेले डिसिजन चुकीचे आहेत की बरोबर आहेत, जर चुकीचे आहेत तर का चुकीचे आहेत, बरोबर आहेत तर का चुकीचे आहेत, 2 व्हिडिओ अनलिस्ट आहेत त्यांचा रिपोर्ट, त्यानंतर व्हेन्यू रिपोर्ट, पिच रिपोर्ट, त्यानंतर अजून टीआरडीओ, म्हणजे तुम्हाला जर कोणता प्लेअर चांगला खेळला वाटेल की हा आउटस्टँडिंग प्लेअर आहे, याचं फ्युचर आहे, तर आम्हाला टीआरडीओ रिपोर्ट करावा लागतो. सो मेनी थिंग्स त्याच्यामध्ये आले. आणि पुन्हा एकदा म्हणजे मी घरातून गेलेली निघताना यू वोंट बिलीव्ह इट, लोकांच्या ज्या कमेंट्स होत्या तिला खूप चान्स मिळालेले आहेत. मी शपथ घेऊन घराच्या बाहेर पडलेली की जर मी या एक्झाम मध्ये जर फेल झाले ना तर मी पुन्हा क्रिकेट फील्डवरती जाणार नाही, नॉट एज अन अंपायर और नॉट एज अ स्कोरर. आय विल जस्ट मूव्ह अवे फ्रॉम दिस फील्ड अँड मी दुसरीकडे कुठेतरी ट्राय करेन. सो क्रिकेट वॉन्टेड यू टू बी देअर. क्रिकेट वॉन्टेड यू टू बी देअर. या एक्झॅक्टली. सो दिस इज हाऊ मी मॅच रेफरी एक्झामला गेले आणि मॅच रेफरी एक्झाम क्लिअर झाले. आणि 14 ऑगस्ट 2018 आमचा रिझल्ट लागला आणि संध्याकाळी 6:28 वाजलेले आणि माझ्या मोबाईलवर कॉल वाजला, कॉलिंग फ्रॉम एमसीए. सो इनिशियली मला वाटलं की कांगालीची मॅच आहे, त्याची अंपायरिंग साठी फोन आलेला आहे. सो मी असाच फोन उचलला की हॅलो. सो समोर गणेश सर होते. सो ही सेड की कांग्रेचुलेशन मॅच रेफरी वर्षा नागरे. मतलब सॉरी सर मजाक मत करो, कहाँ मैच करना है ये बोलो मुझे. कांग्रेचुलेशन मैच रेफरी वर्षा नागरे. अरे सर क्या मजाक कर रहे हो आप. अरे तेरा रिझल्ट लगाय तू क्लिअर हो गई एकदम. सो दॅट टाइम आय वॉज लाईक की मी एवढ्या जोरात ओरडली असेल की आई किचन मध्ये धावत आली, काय झालं तर म्हटलं अरे मी एक्झाम क्लिअर झाली अशी अशी. सो that was the best moment of my life. Superb. Yes. Superb. Very, very proud moment. Superb. Yes. It requires a lot of hard work, patience, कमिटमेंट, डेडिकेशन, आणि ते तू खरंच दाखवलंस तेवढे वर्ष. आणि स्ट्रगल काय असणार स्ट्रगल मी तुम्हाला सांगते की मॅच रेफरी एक्झामला गेल्यानंतर जस्ट शेअर करते तुमच्याशी. माझी जी रूम पार्टनर होती ती गोव्याची होती आणि ती एका प्रोजेक्टवरती काम करत होती. तो संध्याकाळी तिचा ना 2.5 तास कॉन्फरन्स कॉल चालायचे आणि ती ना हेडफोन युज नाही करायची, असंच कम्प्युटरवरती डायरेक्टली. तर अभ्यास करणार कसा. सो लिटरली मी बाथरूम मध्ये जाऊन अभ्यास करायचे तो 2.5 तास. अरे बापरे. See, that is the hard work that you have put in. That's the efforts. Very super. Yeah. Very nice. Superb. Fantastic. डेडिकेशन ऑल्सो ना की मला हे करायचंच आहे. एक्झॅक्टली. कारण ती शपथ ना सतत डोक्यामध्ये होती की बॉस. मॅच रेफरी इज अ व्हेरी रिस्पॉन्सिबल जॉब. मॅच रेफरी इज ऍब्सोल्युटली. आणि आय लाईक टू थँक मुक्ता बावरे जी स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आहे आणि मुंबईमध्ये माझा कमबॅक करण्यासाठी ती एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती होती. मॅच रेफरी एक्झाम मध्ये जाण्यासाठी जेव्हा मला कॉल आला तेव्हा माझं असं आहे ना खूप चंचल मन आहे आणि हे 3 दिवस माझ्या आयुष्यातले मेन दिवस होते. सो आय जस्ट वॉन्ट टू शेअर दिस विथ यू. मी पहिला कॉल केला असेल मुग्धा बावरेला. मुग्धाने फोन नाही उचलले माझ्या. ती आता इंडिया वुमेन्स टीमची स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आहे. इंडिया स्पोर्ट्स वुमेन्स टीमला ऍज अ स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट काम करते. ती वर्ल्ड कपला पण गेली होती. सो मुग्धाला मी कॉल केला, तिने माझा भरपूर प्रयत्नानंतर कॉल उचलला. तर मुग्धाला म्हटलं मी मुग्धा मी अशी एक्झामला जात आहे, माझे फक्त मला ना तुला फक्त 5 मिनिटं हवे आहेत तुझे दिवसातले. म्हणजे माझं संध्याकाळी सेमिनार संपलं ना की मला फक्त 5 मिनिटं तुझ्याशी बोलावं लागेल. कारण यु नो एवढं प्रेशर की ते कुठेतरी रिलीज झालं पाहिजे. कारण स्वतःच्या एवढ्या एक्सपेक्टेशन आहेत लाईफ कडून ना की ते म्हणजे ते नाही होऊ शकत एवढ्या मोठ्या एक्झाम मध्ये. सो मी ते 3 दिवस मुग्धाशी फक्त 5 मिनिटं बोलले. म्हणजे मुग्धाने लिटरली मला सांगितलं घाबरू नको वर्षा, मी नाशिकला ऍथलेटिक्स टीम बरोबर आहे, पण तू जर 5 मिनिटं मागत असेल ना तर डेफिनेटली दे. कारण जेव्हा मी मुंबईच्या संघामधून 3 वर्ष बाहेर होते त्यावेळेस मुग्धाने माझी लिटरली म्हणजे यू वॉन्ट बिलीव्ह इट की आदल्या दिवशी मी व्हिज्युअलाइज करायची की उद्या मी मॅच मध्ये काय बॉलिंग टाकते आणि 99% ते तसं घडायचं. आणि इट्स नॉट अबाउट की मी विचार करते की 100% 6 बॉलमध्ये 6 विकेट. नो. मुग्धा ऑलवेज टेल की ऑलवेज गो फॉर रियालिटी की तुला 4 पण बसणार, तुला 6 पण बसणार, डॉट बॉल कॅच सुटणार. सो हे सगळं आम्ही व्हिज्युअलाइज करायचो. सिलेक्टेड प्लेयर्स होते त्या
कॅम्पसाठी, आणि त्याच्यापैकी मी एक होते. सो दॅट टाइम ऑनवर्ड्स मी मुग्धा बावरेला ओळखत होते. आणि आय लाईक टू थँक ऑन दिस प्लॅटफॉर्म टू मुग्धा एज वेल, की तिने ते 3 दिवस माझ्यावर 5-5 मिनिटं घालवले, जे खूप महत्वाचे होते. तिने मला एकदम प्रेझेंट मध्ये ठेवलं ऑल दिस 3 days, की ती मला सांगायची की आता काय सुद्धा कोण एक्सपेक्ट कर, कारण आपलं नेहमी असं असतं की आपण बियॉन्ड एक्सपेक्टेशन सुद्धा कोण एक्सपेक्ट करतो आणि मग ते कुठेतरी फसतं. आणि मुग्धाबद्दल मला खूप विश्वास होता की एक व्यक्ती आहे जी मला हेल्प करू शकते मला स्वतःला कंट्रोल ठेवण्यासाठी, अँड दॅट इज मुग्धा. सो मुग्धा हेल्प मी अ लॉट ड्युरिंग माय एक्झाम. ग्रेट. फॅन्टास्टिक. तो म्हणजे हा जर्नी आता असं संपू नये असं वाटतंय, कारण आपण आता कंटिन्यू ह्याच्यात म्हणजे लहानपणापासून सुद्धा जर्नी अगदी तुझ्या रेफरीच्या जर्नी पर्यंत, दॅट टू बी व्हेरी ऑथेंटिक वे, ऑनेस्टली, अगदी मोकळेपणाने खूप छान चर्चा केलेली आहेस. सो याच्यातनं आम्हाला एकच विचारायचंय की हा जर्नी तू तुझ्या पॅशननी, तुला वेळोवेळी मिळालं मार्गदर्शन आहे, जे तुझे मेंटॉर त्या वेळेला तुम्हाला त्यांनी हे दिले, त्यांना तू ग्रॅटिट्यूड मगासपासून व्यक्त करतेच आहेस. पण येणाऱ्या काळातल्या काय संधी आहेत, तुला काय वाटतं की वुमेन्स क्रिकेटमध्ये, किंवा ज्यांना क्रिकेट खेळायचं नाहीये पण ह्या संधी पण हव्यात, असं काही तू सांगू शकतेस का त्यांना? डेफिनेटली ग्रॅटिट्यूड चा प्रश्न आला तर आय लाईक टू थँक प्रसन्ना संत एज वेल, की यू वोंट बिलीव्ह इट की दिस गाय हु हेल्प मी अ लॉट ड्युरिंग लाईक की मॅच रेफरी एक्झाम मध्ये जर काही इम्पॉर्टन्स असतं तर तुम्ही कसं आयपीएल स्वतःला करता आणि तुम्ही तुमचं स्वतःला इंट्रोड्यूस कसे करता. सो मुग्धा बावरे नंतर मी जर कोणाला कॉल केला असेल तर दॅट इज प्रसन्ना संत. सो प्रसन्ना संत सरांना मी एकच सांगितलं, सर अशी एक्झाम देते, सो आय वॉन्ट माय इंट्रो टू बी अ प्रॉपर वे. सो ही सेड की तुला जे काय म्हणायचं ते तू मला लिहून दे, तू तुझा इंट्रोडक्शन स्वतः लिही, त्यानंतर मी चेंजेस हवे असेल सांगतो. अँड यू वॉन्ट बिलीव्ह इट की लाईफ मध्ये म्हणजे इंट्रोडक्शन चालू होते, माझा नंबर आला, माझं इंट्रोडक्शन होतं 3 पॅराग्राफचं, माझं इंट्रोडक्शन संपलं, मी खाली बसते आणि समोरून जवाहरलाल कृष्णात उभे राहतात, अँड ही इज सेइंग दिस इज व्हॉट इंट्रोडक्शन इज, दिस इज व्हॉट, वेदर शी प्रिपेअर्ड ऑर नॉट दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, बट दिस इज हाऊ you, that means a lot. All credit goes to Prasadan who helped me a lot during this. Coming back to your point, yes definitely काय आहे ना, सगळ्यांनाच इंडिया खेळायचं असतं, पण प्रत्येकाची कॅपॅबिलिटी म्हणण्यापेक्षा आपापलं प्रत्येकाचे लिमिटेशन असतात, बरोबर आहे की नाही. आज समजा सगळे स्टेट आपण पकडले तर जवळजवळ 450-500 मुली डोमेस्टिक क्रिकेट खेळतात, पण सगळ्या इंडिया नाही खेळू शकत, त्यातल्या 15च मुली सिलेक्ट होतात, बरोबर की ना. हा फॅक्ट आपल्याला ऍक्सेप्ट केला पाहिजे. इनिशियली मला सुद्धा होतं की मला इंडिया खेळायचं आहे, बट त्या लेवलला गेल्यानंतर मला असं झालं की मी मुंबईसाठी खेळते, ह्यातच सगळ्यात मोठी खुशी आहे, कारण तो मुंबईचा लोगो होता ना, त्या लोगोसाठी खेळ होते मी, त्या लोगोची खूप मोठी फॅन होते. जो सिंहाचा लोगो आहे तो माझ्या टी शर्टवर असला पाहिजे, हे माझं नेहमी स्वप्न होतं. सो कुठेतरी जाऊन खेळतानाच मी स्कोरिंग सुरुवात केली, तर माध्यम होतं ते मला पॉकेट मनी मिळवायचं आहे म्हणून. मग बिझनेस स्कोरिंग करताना लक्षात आलं की नाही, आपल्यात अजून ऊर्जा आहे, सो ती आपण कुठे युज करू शकतो, तर ऍज अन अंपायर म्हणून. कारण कंटिन्युअस फिटनेस मध्ये असल्यामुळे, खेळत असल्यामुळे असं होतं की आपण नुसतं बसूनच जॉब करतोय. डेस्क जॉब इज नॉट अवर काइंड ऑफ जॉब, आपली एनर्जी प्रॉपर युटिलाइज होत नाहीये, हे माझं आणि वृंदाचं डिस्कशन होतं. आणि त्याचबरोबर अंपायर्सना मिळणारे इम्पॉर्टन्स, म्हणजे आम्ही मॅच रिव्ह्यू कधीच बघितलं नाही, अंपायर्सना मिळणारे इम्पॉर्टन्स, तर आपण यंग आहोत तर आपण का नाही ट्राय करूया. आणि त्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये वुमेन अंपायर नव्हत्या, भरपूर लोकांनी ट्राय केलं, पण ते त्या लोकांना त्या लेवलपर्यंत पोहोचले नव्हते. आज वृंदा राठी, त्यावेळेस आम्ही जो डिसिजन घेतला, आज ती बर्मिंगहम मध्ये कॉमनवेल्थ गेम ऑफिशिएट करते. सो दॅट इज द प्राऊडेस्ट थिंग की आमचं एक डिस्कशन, आज ती मुलगी तिकडे पोहोचली आणि आज मी मॅच रेफरी म्हणून काम करते. सो इट्स ऑलवेज लाईक की तुमची कंपनी काय आहे, तुम्ही कोणाबरोबर राहताय, दॅट्स मॅटर अ लॉट. तुमचे विचार काय आहेत हे खूप मॅटर करतं. म्हणजे कधी कधी असं होतं की खेळण्याच्या दिवसांमध्ये मला अजूनही लक्षात आहे की पूनम राऊत आणि आम्ही संडेला इंडियन जिमखानाला प्रॅक्टिसला जायचो, तर आमच्याकडे म्हणजे एवढे पैसे नसायचे की आम्ही एक इडली वडा खाऊ. सो आम्ही एक इडली वडा घ्यायचो आणि एक सिंगल खायचो. सो आज पूनम राऊत इंडिया खेळते, आज वृंदा राठी बर्मिंगहम मध्ये आहे, आज मी मॅच रेफरी म्हणून काम करते. सो तुमची जी साथ आहे ना, ती घरातून भलेही पाठबळ नसू दे, मला घरातून कधीच पाठबळ मिळालं नाही. म्हणजे मी अजूनही जेव्हा अंपायरिंगला जायची, जेव्हा एमसी साठी अंपायरिंग करायची, आई एकच विचारायची, तू बसायला चालली की उभी राहायला चालले, तर मी सांगायची तिला उभी राहायला चालले. सो शी इज ऑलवेज लाईक की ओके, मग ठीक आहे, संध्याकाळी मी तुला आरामाची गरज आहे. सो त्यांना बॅकग्राऊंडच नाही काही त्यांचा की क्रिकेटमध्ये, आता सुद्धा मी मॅच रेफरी आहे, त्यांना माहितीच नाही. नो डाऊट त्यांनी मला
मुंबई T20 लीगच्या वेळी टीव्ही वरती बघितलं आणि दे फेल्ट प्राऊड की टॉसच्या वेळी टॉस उडवताना मला बघितलं. बट अपार्ट फ्रॉम दॅट माझा जॉब प्रोफाईल काय आहे किंवा हे त्यांना अजिबात माहिती नाहीये. सो माझं हेच सांगणं आहे की तुम्ही जे काही करा ते ऑनेस्टली करा. क्रिकेट खेळताय ऑनेस्टली करा, स्कोरिंग करायला ऑनेस्टली करा, अंपायरिंग करताय ऑनेस्टली करा. तुम्ही असं म्हणजे काही ध्येय ठेवून जाऊ नका. जस्ट गो विथ द फ्लो. तुम्ही तुमचं जे हार्डवर्क आहे ना तुम्ही प्लॅन करा, नो डाऊट, बट त्याला टाइम द्या. असं नका करू. कारण आजही मला वाईट वाटतं की आजही असा विचार केला जातो की अंपायरिंग मध्ये की मी 4 वर्षात IPL करेन, 5 वर्षात रणजी ट्रॉफी करेन. सो बॉस प्रोसेस आहे ती. गो थ्रू दॅट प्रोसेस. 4 वर्षात तुम्ही IPL कराल, पण किती वर्ष? 1 वर्ष, त्यानंतर तुम्ही खाली याल. सो बेटर फॉलो द प्रोसेस. जे काही कराल ते प्रामाणिकपणाने करा आणि अपेक्षा कमी ठेवा स्वतःकडून. कारण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की माझ्यासाठी मॅच स्वप्नात सुद्धा विचार नाही केला. पण आज मी जेव्हा मी टॉस उडवायला जाते 2 कॅप्टन सोबत, दॅट टाइम आय रिअलाइज, म्हणजे मी पूर्ण मला फ्लॅशबॅक होतो माझा, फ्रॉम प्लेअर टू स्कोरर टू हे. आज जेव्हा मी प्राऊडली सांगते की फ्लाईट मध्ये बसणं, माझ्या घरामध्ये कोणीच फ्लाईट मध्ये बसलेलं नव्हतं. सो मी जेव्हा मुंबईला सिलेक्ट झाले तेव्हा मी फ्लाईट मध्ये बसली पहिल्यांदा. आम्ही बरोडला जात होतो आणि आज माझा प्रवास हा फक्त फ्लाईटने होतो. आणि फ्लाईट मधून उतरल्यावर माझी गाडी तयार असते मला हॉटेलमध्ये पोहोचवायला. सो आज म्हणजे प्रत्येक वेळेस मी स्वतःला सांगते की बॉस, दिस इज व्हॉट हार्डवर्क इज. आणि हे कधी डोक्यात जाऊन द्यायचं नाहीये. वी हॅव टू स्टे ऑन द ग्राउंड. की आणि जो कोणी आपल्या वाट्यात मिळेल. आता माझं एकच लक्ष आहे की मी ज्या लेवलला पोहोचले त्या लेवलला अजून मला कोणाला तरी पोहोचताना बघायचं आहे, विथ माय नॉलेज अँड एव्हरीथिंग. आता रिसेंटली MC ऑब्झर्व्हरची जेव्हा एक्झाम होती तेव्हा मला कॉल करण्यात आला की कोणी सिन्सिअर आहे का वर्षा जे ऑब्झर्व्हर करू शकतात. तेव्हा मनश्री गवंडेचं नाव मी सजेस्ट केलं आणि आता मनश्री ऍज अ मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये मॅच ऑब्झर्व्हर म्हणून काम पाहत आहे. तर मी फक्त तिचं नाव सजेस्ट केलं. बट जेव्हा ऑनेस्टली ती काम करत आहे, ऑल क्रेडिट गोस टू वर. तिने पण काहीतरी मेहनत केलेली आहे. तिने पण अंडर-19 इंडिया कॅम्प्स अटेंड केलेले आहेत. सो माझा आता प्रयत्न हाच एक राहील की मला लोकांना मोटिवेट करायचं आहे आणि जेवढं माझं नॉलेज किंवा माझा एक्सपिरियन्स शेअर करता येईल लोकांना, तो शेअर केला गेला पाहिजे. आणि मी ज्या लेवलला आहे त्या लेवलला अजून मला लोकांना बघायला नक्कीच आवडेल. Super, wonderful, fantastic. So we have Arun Patil, Shantaram Gunjar, Vandana Dodia also watching us live today. So thank you guys for being with us, watching us live on this show. So खूप सुंदर वर्षा, खूप छान ऑथेंटिकली जेन्युअनली तू तुझं सगळं जर्नी छान शेअर केलेलं आहेस तू. आणि खरंच तुझे जे एक्सपिरियन्सेस आहेत इट्स रिअली इन्स्पिरेशनल. आणि अर्थात तुझं जे ध्येय आहे की एखाद्या दुसऱ्या अजून मुलीला किंवा एखाद्या दुसऱ्या स्टुडंटला अशा पद्धतीने गाईड करण्याची तुझी जी इच्छा आहे अशा अजून अनेक युथना, तर दॅट्स रिअली कमेंडेबल. सो व्हेरी नाईस. खूप थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन फॉर बीइंग ऑन दिस प्लॅटफॉर्म ऑफ मॅक्सनान स्पोर्ट्स गुरुकुल अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीजच्या या सिरीज मध्ये. कारण हा ऑब्जेक्टिव्हच आहे आमचा अशाच पद्धतीने की वाय वी आर डुईंग दिस. सो याच्यातनं तो वाय क्लिअर होणं गरजेचं आहे आणि पालकांना, फॅमिलीजना, मुलांना, युथला क्लॅरिटी मिळणं गरजेचं आहे की काय जर्नी असतो. सो आपल्याला जे दिसतं ना ते फक्त फायनल प्रॉडक्ट असतं, दिसतो. एक्झॅक्टली पॅक्ड प्रॉडक्ट आपल्याला समोर येतो. पण त्या पॅकिंग मध्ये सुद्धा बॅकग्राऊंडला काय काय केलेलं असतं हे आपल्याला लक्षात येत नसतं त्यावेळेस. याला एकच रिझन आहे असं मला वाटतं की भारतामध्ये काय आहे ना की जोपर्यंत एखादी व्यक्ती सर्टन लेवलला पोहोचत नाही तोपर्यंत त्याचा स्ट्रगल आपल्याला कळत नाही. आता खूप म्हणजे आता मी या लेवलला म्हणून तुम्हाला माझा स्ट्रगल कळला, पण अशा किती मुली असतील की ज्या स्ट्रगल करतात आयुष्यामध्ये की त्यांना म्हणजे ट्रॅव्हलिंगचे पैसे नसतील त्यांच्याकडे, पण जोपर्यंत त्या सक्सेसफुल होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. आणि मला वाटतं सगळ्यात सॅडेस्ट पार्ट आहे की भरपूर मुली अशा आहेत ज्या आता सुद्धा स्ट्रगल करतायत. अँड आय ऑलवेज फील की जर मला कोणत्या मुलीबद्दल कळलं ना, सो आय एम ऑलवेज देअर फॉर दॅट गर्ल टू हेल्प हर. डेफिनेटली की मला जर कळलं की कोणतरी स्ट्रगल करते आणि जेन्युअन आहे, सो डेफिनेटली मी हेल्प करायला तयार आहे त्या मुलीला. सो परफेक्टली वर्षा तू हे सांगते तेच आम्ही म्हणजे दोघींनी मिळून प्रयत्न केला. जसं तू सराउंडिंग म्हणाली तसं आम्ही लहानपणापासून तेच क्रिकेट, तेच स्टडी, तेच हे केलं आणि नंतर मग ठरवलं की आता आपल्याला जे काही एज्युकेशनच्या माध्यमातनं आज आम्ही पण त्या लेवलला आहोत किंवा क्रिकेटच्या माध्यमातून सुरेखा भंडारांकडे तूही खेळलीस, आम्ही 1990 ते 2004 या सगळ्या पिरियड मध्ये होतो. पण व्हॉट नेक्स्ट, तू मधला एक बोलली होतीस की व्हॉट नेक्स्ट, पुढे काय म्हणजे अंपायरिंग
स्कोरिंग झालं मग पुढे काय, म्हणजे स्कोरिंग झालं मग पुढे काय, हे आम्ही नेक्स्ट हे मुलांना सांगण्याचा तोच प्रयत्न आहे आणि तो जेन्युअनली पालकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. आणि आम्ही जे तू म्हणतेस ना की खाली जे अजूनही स्ट्रगल करतात आमचे तोच प्रयत्न आहे, ते जेन्युअन असतील तर मॅक्सनॅन ऑलवेज प्रिफर की त्यांना काय मदत, काय सपोर्ट, काय गायडन्स करता येईल. आणि हे सगळं आपलं एकट्याचं काम नाहीये, हे वर्षा नागरेचं एकट्याचं काम नाहीये, हे रुपाली ठाकूरचं एकट्याचं काम नाहीये, हे वैशाली कलेक्टिव्ह एफर्ट्स. कलेक्टिव्ह एफर्ट्स. तो या माध्यमातून आम्ही तेच म्हणतोय की ज्यांच्याकडे जे काही असेल ते एक्सपर्टीज आमच्याकडे, म्हणजे आम्हाला जॉईन व्हा किंवा या मध्ये तुम्हाला जर आमची काही मदत हवी तर नक्कीच सांगा. आणि आपल्याला मिळून हे स्पोर्ट्स कल्चर घडवण्याचा हा प्रयत्न आहे, छोटासा प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. 2028 जे ऑलिम्पिक आहे तिथेही क्रिकेटचा हे प्रवेश होणार आहे असं अजून चालू आहे. तर त्या निमित्ताने काय आमची वाटचाल, आमचं काही मार्गदर्शन त्यात म्हणजे मार्गक्रमण चालू आहे. तर तुझ्या एरियामध्ये किंवा तुला वाटणारे असे लोक असतील तर त्यांचा गायडन्स हवा असेल आमचा तर तुम्ही सांगू शकता. कारण आपल्याकडे तशाच लेवलचे एक्सपर्ट पण आहेत आणि त्यांना कुठल्याही खेळामध्ये जर त्यांना काही अडत असतील, काही सपोर्ट हवा असेल तर त्या लेवलचे आपल्याकडे एक्सपर्टीज आहेत, आपण त्यांना नक्कीच मार्गदर्शन करू शकतो. तो वन्स अगेन थँक्यू सो मच. मला खूप जर्नी आवडला तुझा. एकतर आपलं क्रिकेट हा एकमेव हे आहे जो आपल्या तिघींचा आहे आणि तो प्रत्येक क्षणाला तुझं हे डोळ्यासमोर येत असतो की कसं काय कशा प्रकारे तुझा जर्नी झाला असेल. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर एक्सेप्टिंग अवर रिक्वेस्ट. आणि आज तू छान जेन्युअनली जो तुझा मार्ग प्रवास सांगितलास त्याच्याबद्दल परत एकदा मॅक्सनॅन तर्फे धन्यवाद. आणि इथे उपस्थित सर्व प्रेक्षकांचे पण आभार, कारण ते दरवेळेला आम्हाला तसाच प्रकारचा सपोर्ट करतात. थँक्यू सो मच. थँक्स लॉट मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. थँक्यू.